This news is sponsored by Abhyuday Piles. सुनील तटकरे यांच्या महाड लाडिवली येथील प्रचार सभेला उदंड प्रतिसाद. सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, विकास गोगावले यांची गीतेंवर टीका. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत महायुतीला पाठिंबा देण्याचं जे काही धोरण त्यांनी जाहीर केलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, आभारी मानतो. ते राज्यभर प्रचाराचा दौरा करणार आहेत. शेवटी त्यांचं नियोजन राज्यपातळीवरती होणार आहे. या मतदारसंघामध्ये सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद असल्यामुळे महायुतीला पर्यायाने माझ्यासारख्या उमेदवाराला त्याचा नक्कीच फायदा त्या ठिकाणी होईल. मतदानाच्या मध्ये वाढ होईल आणि मोठ्या फरकाने यश मिळवण्यासाठी त्याचा फायदा नक्की होईल. एक असा की हा अपप्रचार जाणीवपूर्वक त्या ठिकाणी केला जातो. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने नेतृत्वपूर्ण पद्धतीची प्रगती त्या ठिकाणी निश्चितपणाने केलेली आहे. अल्पसंख्याकाच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सुद्धा काही नवीन योजना भारत सरकारने सुद्धा केल्या. राज्य सरकारने विशेष करून शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारने देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील यांच्यामार्फत मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या नावाने आर्थिक महामंडळाचा निधी 800 कोटी रुपयावरती नेला. त्याला सरकारची हमी दिली. त्याच्यातला क्लिष्ट अटी ह्या रद्द करण्यात आल्या. वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या वतीमध्ये सुद्धा निर्णय घेतले गेले. मगाशी आपण पाहिलं आमदार भरत गोगावले यांनी याच परिसरातील मूल्यांना किती निधी दिला त्याचंसुद्धा वाचन त्या ठिकाणी केलेलं आहे. अल्पसंख्याक समाज शून्य आहे. तो महायुतीच्या पाठीमागे पर्यायाने माझ्या उमेदवाराच्या पाठीमागे 100% राहील असा मला विश्वास आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातून आता 2 डॉक्टरांची लढाई खासदारकीसाठी रंगणार आहे. महाविकास आघाडीची उमेदवारी माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्छाव यांना आज जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता या लोकसभा मतदारसंघात माजी आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर शोभा बच्छाव विरुद्ध माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्यात सरळ लढत होणार आहे. डॉक्टर शोभा बच्छाव या गेल्या 3 दशकांपासून काँग्रेसच्या एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. सुरुवातीला नाशिक महापालिकेच्या महापौर, त्यानंतर त्यांनी 2 वेळेस आमदारकी भूषवली आहे. यामध्ये आरोग्य राज्यमंत्रीपदसुद्धा मिळालेले असल्याने त्यांना चांगला प्रशासकीय अनुभव आहे. मात्र धुळे लोकसभा मतदारसंघात नाशिक शहरातील निवासी उमेदवाराची घोषणा ही डॉक्टर सुभाष भामरे यांच्या पथ्यावर पडणार अशी चर्चा रंगली आहे. धुळ्यामध्ये खरोखर धुळे मतदारसंघ जो आहे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. धुळ्यामध्ये चुडामण अण्णा पाटील हे प्रचंड मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून आले होते. संपूर्ण देशामध्ये सर्वाधिक मतांनी निवडून आले होते. 1 नाही 2 नाही तर 3 टर्म ते निवडून आलेले होते. आणि इथून भविष्यामध्ये निश्चितपणे ज्या पक्षाने काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आता महाविकास आघाडी झालेली आहे. त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या, सर्व अध्यक्षांच्या, नेत्यांच्या मदतीने आम्ही त्या ठिकाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू असं मी या ठिकाणी सांगतो. श्री स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज डोंबिवली येथील रामनगर आणि नांदिवलीमधील श्री स्वामी समर्थ मठामध्ये उपस्थित राहून दर्शन घेतले. उदय सामंत यांनी घेतली खासदार भावना गवळी यांची भेट. सकारात्मक चर्चा झाल्याची उदय सामंत यांची माहिती. आई आजारी असल्याने भावना गवळी मुंबईला गेल्याची माहिती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेणार भेट. लवकरच गवळी महायुती उमेदवाराच्या प्रचारात दिसतील. राजश्री पाटील यांना बाहेरचा म्हणणे चुकीचे. त्यांचे माहेर यवतमाळ आहे. अनेक लेकी विवाह झाल्यावर मतदारसंघात येऊन निवडणूक लढल्या आणि जिंकल्या. आज सकाळीच मी या प्रचाराची सुरुवात आदरणीय भावनाताईंना भेटून केली. त्यांच्या मातोश्री मुंबईमध्ये आजारी असल्यामुळं त्या मुंबईला गेलेल्या आहेत. उद्या मुख्यमंत्री मोदयांशी त्यांची चर्चा होईल. माझी देखील चर्चा त्यांच्यासोबत सकारात्मक झालेली आहे आणि येत्या 2 दिवसामध्ये सकारात्मक निर्णय घेऊन प्रचारामध्ये ते सामील होतील. भावनाताईंच्या पदाधिकाऱ्यांबद्दल उठवलेली ही एक अफवा आहे. ही एक मला असं वाटतं की रणनीती आहे राजकारणातली. परंतु विरोधक जे राजश्रीताईंना बाहेरचा उमेदवार आहे अशा पद्धतीनं सांगतायत त्या या जिल्ह्याच्या माहेरवाशीण आहेत. आणि मला असं वाटतं की मग हा सगळा क्रायटेरिया सगळ्यांनाच लागू राहिला पाहिजे. मग तो राजश्रीताईंना काय, अनेक राज्यकर्त्यांच्या मुली या सासरी जाऊन देखील माहेर येऊन निवडणुका लढलेल्या आहेत. त्याच्यातून त्या खासदार झालेल्या आहेत. मला त्या ठिकाणी इथं काही नावं घ्यायची नाहीत, परंतु त्या या जिल्ह्याच्या माहेरवाशिणी आहेत. इथंच त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि म्हणून त्यांच्यावर अशी टीका टिप्पणी करणं
म्हणजे या मतदारसंघातल्या प्रत्येक महिला भगिनीवर टीका टिप्पणी केल्यासारखं आहे. समस्त महाराष्ट्रातल्या महिलांचा हा अपमान आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जे एका महिला भगिनीसमोर लढायला असमर्थ आहेत त्यांनी ही बदनामी सुरू केलेली आहे. मला असं वाटतं की सकाळीच मी सांगितलं की त्यांच्या मनाचा हा मोठेपणा आहे की त्यांनी माझं सगळं ऐकून घेतलं. त्यांच्याशी मी पूर्ण चर्चा केली आणि कुठचीही कंडिशन त्यांनी पक्षाला ठेवलेली नाही. उलट त्यांनी असं सांगितलं की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी सभेमध्ये त्यांचा जो बहीण म्हणून उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्येच त्या समाधानी आहेत आणि त्याच्यामुळं उद्या त्या मुख्यमंत्री महोदयांची भेट घेत आहेत आणि त्याच्यानंतर सकारात्मक निर्णय होईल. आमचा प्रचार जोरात सुरू आहे, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज कल्याणमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांसोबत प्रचार करण्यात आला. तसेच आज स्वामी समर्थ यांच्या प्रगट दिनानिमित्त कल्याणमधील सर्व स्वामींच्या मठात जाऊन आशीर्वाद घेतले आहेत. स्वामींचे आशीर्वाद आम्हाला आहेत, त्यामुळे मशाल संसदेत जाणार असा विश्वास महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी व्यक्त केला. तर एकदम छान आणि जोरात सुरू आहे. तुम्ही बघताय कल्याण पूर्वेची सगळी मंडळी, आमचे सगळे कार्यकर्ते आज इथे हजर झालेले आहेत. स्वामी प्रगट दिनाचं आम्ही दर्शन घेतलं, स्वामींचे आशीर्वाद घेतलेले आहेत आणि मला असं वाटतं की आशीर्वाद आम्हाला स्वामींचे मिळालेले आहेत. कारण सकाळपासून आम्ही स्वामी प्रगट दिनाला सगळ्या स्वामींच्या मठामध्ये फिरतो आहे आणि स्वामी पाठीशी आहेतच. आता आज आम्ही उल्हासनगरलाही होतो आणि उल्हासनगरला पण चेटीचंद त्यांची जी यात्रा होती 9 वर्षाची, तिथे आम्ही अनेक लोकांना भेटलो. मला असं वाटतं की लोकांचा उदंड प्रतिसाद आहे. यावेळेला बदल नक्कीच आणि मशाल संसदेत जाणार. त्यांची काय भूमिका आहे याच्याविषयी मी बोलणं मला वाटत नाही उचित आहे, परंतु लोक ठरवतील. भूमिका कोणी काही मांडत असतो, प्रत्येकाला अधिकार आहे त्यांची भूमिका मांडण्याचा, परंतु जनता ही सुज्ञ आहे आणि जनतेला माहिती आहे आपण कोणाला मतदान करायचं. आणि मला असं वाटतं की जनतेला कळलेलं आहे, त्यामुळे जनता नक्कीच महाविकास आघाडीला मतदान करेल. जय झूलेलाल चेट्रीचंद महायात्रेत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावून सिंधी समुदायाला शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासोबत पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आमदार कुमार आयलानी, जमनू पुस्वामी, आशन, दिलीप गायकवाड यांनी सुद्धा यात्रेमध्ये सहभाग होऊन आनंद व्यक्त केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला पाठिंबा दिला. राज ठाकरे यांच्या या घोषणेनंतर डोंबिवलीतील मनसेचे पदाधिकारी मिहीर दवते यांच्यासह इतर 7 जणांनी राजीनामा दिला आहे. राज ठाकरे यांची बदलती भूमिका कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढल्याने मी राजीनामा दिल्याचे मिहीर दवते यांनी सांगितले आहे. मनसेच्या सोशल मीडिया ग्रुपवर राजीनामा दिला आहे. 6 वर्ष पक्षामध्ये कार्यरत आहोत आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे पक्ष संघटना वाढवणं हे साहेबांनी आम्हाला ज्या प्रकारे पक्ष संघटना वाढत गेली 2015-16पर्यंत, की आम्ही त्याच्यात पूर्णपणे आमचा हातभार होता. प्रभागामध्ये 2010ला आम्ही निवडणूक लढलो, आम्ही जिंकलो. 2 सिटिंग 2 टाईम ज्या नगरसेविका होत्या निवडून येणाऱ्या, त्या मंगलाताई सुळे यांनाही आम्ही पाडलं त्या ठिकाणी, भले 100-150 मतांच्या अंतराने. त्याच्यानंतर 2015ला आम्ही स्वतः उभा होतो. 2015ला सुद्धा भल्याभल्यांना इथे 500 मतं मिळाली. त्या ठिकाणी आम्ही आमच्या वॉर्डमध्ये 1000 मतं घेतली, जेव्हा मोदी लाट होती त्यावेळेस. पण गेल्या काही वर्षामध्ये जे काही राजकारण आणि जे काही बदलत्या भूमिका आहेत, बदलत्या भूमिकांमुळे आम्हाला लोकांना आणि आम्हाला कार्यकर्त्यांमध्ये दुफळी निर्माण होते आणि कार्यकर्त्यांना तोंड देणं कठीण होत चाललेलं. सतत 4-4 प्रश्न विचारतात, मतदार प्रश्न विचारतात. मग त्यामुळे आम्ही काल साहेबांच्या याच्यानंतर एक डिसिजन घेतला. राजकारणात आलेलो साहेबांमुळे, त्यामुळे आत्ता आम्ही भाजपाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ आज नांदेडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा होणार आहे. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नरसी येथे ही सभा सायंकाळी 4 वाजता होणार आहे. या सभेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री भागवत कराड, खासदार अशोक चव्हाण यांच्यासह भाजपाचे मंत्री नेते हजेरी लावणार आहेत. सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. अरे बाराती आ गए। दीदी, दूल्हा तो घोड़ी पर नहीं हीरो पर आया है। मेरा हीरो है, हीरो पर ही आएगा। अब बारात घोड़ी पर नहीं हीरो पर आएगी। आलीशान से शादियों के कपड़ों की खरीद पर हर रोज मिल रही है 1 लाख की हीरो स्कूटर गिफ्ट। तो जोर शोर से शादी की शॉपिंग कीजिए। आपका जिससे हो मान आलीशान। TNC अप्लाई। 1974 से चला आ रहा नागपुर के सबसे ट्रस्टेड और सबसे ओल्डेस्ट साइंस एकेडमी डॉक्टर नीम दियोकर साइंस एकेडमी के एडमिशन शुरू हो गए हैं। यहाँ आपको मिलते हैं सबसे ट्रस्टेड टीचर्स, एक क्लास में सिर्फ 50 स्टूडेंट्स का बैच और टीचर्स ऐसे जिन्हें 30 साल से भी ज्यादा का एक्सपीरियंस हो। डॉक्टर नीम दियोकर साइंस एकेडमी में टीचर्स 11th-12th अपियरिंग स्टूडेंट्स,
JEE, नीट और MHT CET के स्टूडेंट्स का भविष्य बनाते हैं उज्जवल, क्योंकि यहाँ हर सब्जेक्ट के लिए आपको मिलते हैं डिफरेंट टीचर्स। यहाँ के बैच शुरू होने वाले हैं 15 जून से, तो अपने भविष्य को और उज्जवल बनाने के लिए अभी अपना एडमिशन कराएं डॉक्टर नीम देओकर साइंस अकेडमी, जो है वानकर भवन, दीक्षा भूमि, साउथ अंबाझरी रोड, लक्ष्मी नगर, नागपुर में। फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट 9325554407 और 7218565939। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी। आवर एड्रेस विनोबा नगर, खरबी रिंग रोड, नागपुर। आवर कॉन्टैक्ट 8668792352 9801980100। सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस। इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस, हमसे सस्ता कोई ना बेचे। दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस। हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे। कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कारे पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, PCOD एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार। ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल कारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस कारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824। इस शादी सीजन तैयार हो जाइए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए। कैसे? सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ। जी हाँ, सचिन लाइफस्टाइल में लेडीज वेयर, किड्स वेयर, मेंस वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल हैं। और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफस्टाइल लेकर आए हैं आपके लिए फ्लैट 15% का ऑफ। तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफस्टाइल से करके जाइए। हमारा पता शताब्दी चौक, बेलतरेड्डी रोड, रामानगर, नागपुर। Lonely Jewelers in Gokulpet, Nagpur is a recognized name in the city since 1992. They have been making the finest pieces of jewelry for over generations.